महत्त्वपूर्ण मॅच, 2 षटकांचा सामना आपल्याला पाहायचा आहे. खो खो क्षेत्रामध्ये राष्ट्रीय पंच आहेत, परंतु आज क्रिकेटच्या मैदानावरती पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील सुहास गायकवाड सर. तर दुसऱ्या बाजूने संकेत सर आपण पाहतोय अगदी पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. मॅच क्रमांक पहिली, अगदी कोण क्वालिफाय होणार सुपर 8 मध्ये यासाठी हा सामना महत्त्वपूर्ण असलेला पाहायला मिळेल. जे काही करायचं ते ह्या मॅचमध्ये करायचंय. महत्त्वपूर्ण मॅच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुरू होताना पाहायला मिळेल. लाभले आंबाचं भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक मानतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. उपस्थित तमाम मराठी क्रिकेट रसिकांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो. सलामीची जोडी दाखल झाली आहे. रणजित मोडक ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईकला सागर मोडक, तर गोलंदाजी मार्कवर सुनील. पहिला चेंडू उंच हवेमध्ये पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती संधी आहे, तिथे झेल सुटलाय.
नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जाऊन आदळतोय. तोपर्यंत 2 धावा आहेत. संधी तर आली गेली होती सुनील शिंदेला, परंतु इथे जीवनदान पाहायला मिळत आहे. हा चेंडू अगदी आपण पाहूया उजव्या यष्टीच्या दूरवरती, व्हाईट बॉलचा इशारा. धावफलकावरती 3 धावा. 2 षटकांची मॅच आहे. एका एका धावेला महत्व असेल. बुनबुन से बनताय सागर. इथे आक्रमण होत आहे. रणजितच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईन. धावफलकावरती 9 धावा आहेत. 9-9-9. वडकी प्रीमियर लीग या स्पर्धेचं किती गुण गाऊ, कारण एक जबरदस्त आयोजन, जबरदस्त नियोजन याही वर्षी तिसऱ्या पर्वामध्ये होताना पाहायला मिळत आहे. आयोजकांचं करावं तितकं धन्यवाद थोडं आहे. गावातील खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ. इथे देखील मिड विकेट. हा देखील चेंडू लँड होतोय सीमारेषेच्या बाहेर. शेणाची कपडे, भंडाऱ्याचा नाद, वारे फकड्या, टाक उचल की टाक, टाक उचल की टाक. षटकार लागोपाठचे 2 षटकार आले. धावफलकावरती 15. मॅच महत्वपूर्ण आहे. सुनील यांच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती संधी आली गेली होती, परंतु तिथे झेल मिस होताना पाहायला मिळाला. 3 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध चेंडू जाऊन आदळला आणि त्यानंतर रणजित मात्र आक्रमण करतायत. धावफलकावरती 15 धावा आहेत. हा चेंडू अगदी आपण पाहूया. इथे नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला जातोय. अवंतरच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 16 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलंय. याची देही याची डोळा. धावफलकावरती धावा आहेत 16. आपण पाहतोय वडकी प्रीमियर लीग स्पर्धेचा 16. इथे देखील क्षेत्ररक्षक झालाय दर्शक झाले दिवाने. 9+ षटकार, 7 धावा आहेत. 7 धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे जाते. धावफलकावरती नजर टाकूया. 23 धावा. अजूनही 3 चेंडू पहिल्या षटकातील बाकी आहे. आक्रमण, धडाकेबाज आक्रमण रणजितच्या बॅटमधून होत आहे. लागोपाठचे 3 आलेत. हा चेंडू नो बॉलचा इशारा पुन्हा एकदा आला जाईल. अवांतर धावांचा पाऊस पाहायला मिळतोय. 24 धावा आहेत. इथे देखील परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. 9+ षटकार, 7 धावा येतील. शिवछत्रपतींचा छावा आणि मिळाल्या 7 धावा. षटकार एकतीस धावा आहेत. इथे देखील परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. लागोपाठचा 5वाही चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकार 5 षटकार रणजितच्या बॅटमधून आले. धावफलकावरती 37 धावा आहेत. ठाऊक असावं मॅच महत्वपूर्ण आहे. इथे जर सुपर 8 मध्ये दाखल व्हायचं असेल तर, आणि त्या दृष्टीने रणजित आक्रमण करतायत. इथे देखील आता बॅटने मोठा फटका घेण्याचा प्रयास आणि हा देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. खिलाडी के मस्तक पे दस्तक. 6 रन षटकार. 1 चेंडू बाकी आहे. 43 धावा आहेत. पहिल्या षटकामध्ये आक्रमण. सन्मानजनक चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येत आहेत. वेगवान सिंगल. याचबरोबर पहिल्या क्रमांकाचं षटक संपलंय. 44 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अनिकेत कुंभार गोलंदाजीच्या माध्यमातून दाखल होतात. दुसऱ्या षटकाला होईल प्रारंभ. इथे कमबॅक होणं गरजेचं आहे. 2 षटकांची मॅच आपण पाहतोय. महत्वपूर्ण मॅच आहे. दोन्ही संघांसाठी विजय महत्वाचा आहे. अभी नाही तो एक साल कभी नाही. बॅकफुटवरती सरकलेत. आक्रमण तर केलाय आणि याचबरोबर रणजितच्या बॅटमधून चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर. सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकार
50 धावा संघाच्या पूर्ण होतील. इथे देखील बॅटे चेंडू खेळलाय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक धावता चेंडूच्या पाठमारून चेंडू अडवण्यासाठी प्रयास फंबल होतील क्षेत्ररक्षक. तोपर्यंत 2 धावा. 2च्या मदतीने धावफलक पुढे जाते. धावफलकावरती 52 धावा आतापर्यंत पाहायला मिळतात. बारा चेंडू 47 धाव्यांची खेळी आहे. इथे देखील आक्रमण चेंडू उंच हवेमध्ये. हा देखील चेंडू लँड होतोय सीमारेषेच्या बाहेर. इसको लगा डाला तो लाईफ झिंगायला आला. षटकार. धावफलकावरती 58. तर जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. 13 चेंडू 53 धाव्यांची खेळी. रणजित मोडक अर्धशतक पूर्ण करेल. भारत जब भी छूता है मिट्टी को सोना बना देता है. आणि सोन्यासारखी कामगिरी रणजितची मैदानाच्या आतमध्ये बाजारेमाळा वॉरियर्स या संघासाठी पाहायला मिळेल. आणि सर्वच्या सर्व धावा रणजित मोडकच्या पाहायला मिळत आहेत. 58 धावा धावफलकावरती आहेत. सागर मोडक फक्त रणजितची फलंदाजी नॉन स्ट्राईकच्या दिशेने उभे राहून नक्कीच पाहत आहेत. आणि एक ताबडतोड फलंदाजीचा नजराना रणजितच्या बॅटमधून देखील होताना पाहायला मिळेल. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. किती धावांचा डोंगर उभारला जाणार प्रश्नचिन्ह आपल्या सर्वांच्या समोर असलेलं पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज होत आहेत. अनिकेत कुंभार स्ट्राईकच्या दिशेने रणजित. मॅचला पुन्हा एकदा होईल सुरुवात. समोरच्या दिशेने आक्रमण करण्याचा प्रयत्न चेंडू उंच हवेमध्ये पाहायला मिळतो. इथे देखील जीवनदान. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध चेंडू पडलाय आणि वारंवार चुका. गलती पे गलती. 2+1 3 धावा येतील. 2 धावा धावांच्या स्वरूपात आणि 1 ओव्हर थ्रोची अशा 3 धावा येतील. आणि या 3 धावा संख्येच्या मदतीने 61. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. डू ऑर डाय करा अथवा मरा अशी मॅच आपण पाहतोय. इथे देखील फुल टॉस चेंडू फुल टोल वसूल केलाय. टोले झंग प्रहार रणजितच्या बॅटमधून आलाय षटकार. 6 रन. 67 धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. तर वैयक्तिक 15 चेंडू 62 धाव्यांची खेळी रणजितची आहे. इथे देखील बॅटने चेंडू खेळलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. हा देखील चेंडू लँड होईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. 2 षटकांचा खेळ संपला. 73 धावा बनवल्यात विजयासाठी. 12 चेंडू 74 समीकरण पाहायला मिळेल. रणजितची खेळी आवडली असेल तर क्रिकेट रसिकांनो एकदा जोरदार टाळ्या वाजवा. 16 चेंडू 68 धाव्यांची खेळी रणजित मोडकची आहे. 12च्या 12ही चेंडू खेळले आणि इथे वैयक्तिक नक्कीच धावांचा डोंगर उभारण्यामध्ये यश रणजित यांच्या बॅटमधून होताना पाहायला मिळाला. आणि आपलातून खेळी रणजितची पाहायला मिळाली. परंतु आता इथे जर मॅच विजयी करायची असेल तर शिवराधानगर टायटन्स संघाला देखील आक्रमक रूप पहिल्या चेंडूपासून धारण करावं लागेल. चला यानंतर पीरवस्ती शूटर्स आणि जाधवमाळा स्ट्रायकर्स टीम. 74 धाव्यांचं टार्गेट आहे. 24 चेंडू 74. जाधवमाळा स्ट्रायकर्स आणि जाधवमाळा सुपर किंग आणि पीरवस्ती शूटर्स बोथ टीमचे कॅप्टन चला लवकरात लवकर टॉस आपण करतोय. यानंतर देखील एक मॅच 2 षटकांची खेळवायची आहे. त्यानंतर सुपर 8च्या लढतीला होईल सुरुवात. बारा चेंडू आणि 74 धावा विजयाचं समीकरण नक्कीच पाहायला मिळेल.
चला मॅच सुरू होणं गरजेचं आहे. आजही 6 सामने आपल्याला खेळवायचे, त्यामुळे वेळ तितकाच वाचवणं गरजेचं असेल याची सर्व टीम्सने नोंद घ्या. आज थोडासा उशीर मात्र सामने सुरू व्हायला झाला आहे, त्यामुळे वेळेमध्ये आपल्याला सामने सर्वच्या सर्व आटवायचे आहेत. जाधवमाळा सुपर किंग संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत, तर पीर वस्ती शूटर्स कॅप्टन लवकरात लवकर या. सुहास सर कोणतरी एक जण पाठवा. प्रवीण गायकवाड सर उपस्थित होत आहेत आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये नाणेफेक लगेचच आपण संपन्न करणार आहोत. 12 चेंडू विजयासाठी बनवायच्या 74 धावा. सलामीची जोडी दाखल झाली आहे. सुनील शिंदे ऑन स्ट्राईक आहे, तर नॉन स्ट्राईकच्या दिशेने निलेश पाटील ही जोडी दाखल होईल, तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अनिकेत. रणजित मोडक यांच्या फलंदाजीसाठी नितीनजी कचरे साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. जाधवमाळा स्ट्रायकर संघाने टॉस विन केलाय आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे. सुनील पुन्हा एकदा बॅटने प्रयत्न करतायत. मोठे फटके येणं गरजेचं आहे. तोडा फोडा आणि राज्य करा हे तत्व नक्कीच अवलंबावं लागेल. हा चेंडू देखील समोरच्या दिशेने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू उंच हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आले चेंडूच्या खाली, टिपला जाईल झेल आणि इथे फलंदाज होतोय बाद. पहिला धक्का. निलेश बॅक टू द पॅव्हिलियन. शून्यावरती निलेश यांना बाद करण्यामध्ये यश. 3 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 8 चेंडू 71 विजयाचं समीकरण पाहायला मिळेल. महत्त्वपूर्ण मॅच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. टेनिस बॉल क्रिकेटचा असणारा दैदिप्यमान सोहळा वडकी प्रीमियर लीग. गोलंदाज पुन्हा एकदा मारा करण्यासाठी अक्षय सज्ज होत आहेत. पहिलं षटक आपलातून आहे. आता बॅटने चेंडू खेळला आहे. क्षेत्ररक्षक येथील चेंडूपर्यंत डिरेक्ट हिटचा प्रयत्न देखील पाहायला मिळाला. बॅकअपचं काम होतंय तोपर्यंत इथे देखील डॉट चेंडू येताना पाहायला मिळेल. कोणत्याच प्रकारची धाव नाहीये. 7 चेंडू 71 धावा. समोरच्या दिशेने आडबाटने चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक येथील चेंडूपर्यंत 1 धाव घेण्यासाठी प्रयत्न प्रयास आहे. 1 धाव येते. पहिल्या क्रमांकाचं षटक संपलं आणि ही मॅच हा सामना झाल्यानंतर लगेचच सुपर 8च्या मॅचच्या ज्या चिठ्ठ्या आहेत त्या आपण या ठिकाणी करणार आहोत. याची सर्व संघांनी नोंद घ्या. सुपर 8चे जे 8 संघ आहेत ना, एक विजेता म्हणून चिठ्ठी टाकू आपण, आणि जे संघ आहे बाकीचे असतील त्यांना विनंती आहे आपण चिठ्ठ्या करण्यासाठी लगेचच उपस्थित व्हायचं आहे. मॅच झाली रे झाली, आपण लगेच चिठ्ठ्या करणार आहोत. इथे आक्रमण षटकार आलाय आणि या षटकाराच्या मदतीने धावफलकावरती 10 धाव आहेत. पाच चेंडू 64. इथे देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. मिस टाइम शॉट आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येत आहेत. वेगवान सिंगल. 1च्या मदतीने धावफलक पुढे जाते. 11 धावा. 4 चेंडू विजयासाठी 63 धावे संख्येची गरज. इथे देखील मोठा फटका खेळलाय. चेंडू उंच हवेमध्ये पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक येथील चेंडूच्या खाली झेल टिपला आहे. सुनीलची खेळी देखील संपुष्टामध्ये. फलंदाज होईल बाद. 3 चेंडू 64. 3 चेंडू 63 धावा. आता मात्र विजयाचं समीकरण आहे. घोरपळीची पकड बाजारेमाळा वॉरियर संघाची या सामन्यावरती पाहायला मिळेल.
ती बॅटर करण मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. आता बॅटने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक धावतील. कोणत्याच प्रकारची धाव नाहीये. चेंडू डॉट, चेंडू धीर धाव. 2 चेंडू 63 समीकरण. इथे देखील डॉट चेंडू आलाय आणि एक चेंडू दूर असेल बाजारीमाळा वॉरियर्स विजयाच्या आणि सुपर 8च्या. आणि याचबरोबर बाजारीमाळा वॉरियर्स संघ या सामन्यावरती विजय मिळवतोय. खूप खूप असं अभिनंदन बाजारीमाळा वॉरियर्स टीम. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच चला. यानंतर दोनही टीम्स मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. तर बाकीच्या 7 संघांचे कॅप्टन आपण चिठ्ठी पद्धतीने या ठिकाणी सुपर 8चे लॉर्ड्स पाडणार आहोत. त्यासाठी उपस्थित राही मनापासूनची विनंती आहे.